सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती तुम्हाला मी सांगणार आहे. सेंद्रिय शेती करणं म्हणजे सेंद्रिय शेतीचं करणं काय अवघड नाही. म्हणजे शेणखत वापरून सेंद्रिय खतं वापरून तुम्हाला शेती करता येते. पण त्याचं उत्पादन बघितलं तर ते खूप प्रमाणात कमी राहणार आहे. ते जे सेंद्रिय शेतीचे पिकं जी आहेत ती खाण्यास, आरोग्यास, शरीरास संपूर्ण चांगले आहेत. पण सेंद्रिय शेती करत असताना जर तुम्ही त्याला रासायनिक जोड नाही दिली तर सेंद्रिय शेतीचं उत्पादन हे घटणार का तर घटणार. म्हणजे जिथं सेंद्रिय शेती केल्यानंतर मला 1 पोतं होणार आहे, पण सेंद्रिय अधिक रासायनिक अशी जर मिक्स केली तर तिथं मला 5 पोती उत्पादन होणार आहे. आता सेंद्रिय शेतीचंही तुम्हाला सांगितलं, तर रासायनिक शेती जर पूर्णपणे करायला लागला तर रासायनिक शेती पण पूर्णपणे तुम्हाला चालणार नाही. म्हणजे चालणार, पण तुमच्या जमिनीचा सामू जोपर्यंत 6.5-7 लेवल आहे तोपर्यंत 2-3 वर्षे तुम्हाला चालू शकतं सेंद्रिय शेती. पण त्याच्यानंतर पुन्हा मग जमिनीत खार फुटणे, क्षारपड होणे, उत्पादन कमी येणे हे प्रकार होणार आहे. आणि सेंद्रिय आता जर विचार करता म्हणजे आपल्या कुटुंबाच्या संख्येचा विचार करता किंवा महाराष्ट्राच्या संख्येचा किंवा भारताच्या लोकसंख्येचा विचार करता हे सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती हे परवडणारी नाहीत पूर्ण. आता ह्याचा सुवर्णमध्ये काय आहे तर सेंद्रिय अधिक रासायनिक शेती करणं परवडणार आहे, आपल्याला उत्पन्न व्यवस्थित होणार आहे. म्हणजे तुम्हाला 1/4 हिस्सा भाग, मी काय म्हणतोय 1/4 हिस्सा भाग जर तुम्ही सेंद्रिय खत वापरलं तर 1 हिस्सा भाग त्यातला रासायनिक खत वापरा आणि शेती करा, तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळणार आहे. व्हिडिओ कसा वाटला शेअर करा, कमेंट करा.